राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत असताना वसई विरार परिसरात देखील दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला। सकाळपासून छोटे छोटे मंडळ जे आहेत की गोविंदा पथकांसोबत दहीहंडी फोडत होते, परंतु दहीहंडीचा खरी मजा ही संध्याकाळी 7 नंतर पाहायला मिळाली। तर वसईमध्ये 8 थरांचा जो आहे थरार पाहायला मिळाला। वसई पश्चिमेच्या विशालनगर परिसरामध्ये शिवगणेश मित्र मंडळाने आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या समोर जे आहे 8 थरांची सलामी दिलेली आहे। कारण उंच मनोरे हे मुंबईत पाहायला मिळतात। वसई विरारमध्ये 6 ते 7 थरांची दहीहंडी सहसा पाहायला मिळते, परंतु वसईत 8 थराची दहीहंडी पाहायला मिळाली। वसईसोबत विरारमध्ये देखील दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला। श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ मनवेल पाड्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली। दहीहंडीसोबत मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील मंडळानं केलं होतं। दिवसभर अनेक शाळांना सुट्टी देखील होती, त्यामुळे वसई विरार परिसरातील अनेक कुटुंबांनी फॅमिलीसोबत दहीहंडीचा आनंद लुटण्यास जी आहे मजा घेतलेली आहे। एकंदर वसई विरार परिसरात दहीहंडीचा उत्सव हा शांततेत पार पडलेला आहे। उत्सवाला कुठेही गालबोट लागलेलं नाही। लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर, युवा आमदार क्षितिज ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील यांच्या सहकार्याने, प्रोत्साहनाने आणि मार्गदर्शनाखाली गेली 18 वर्ष हा उपक्रम राबवतात। हाच नाही तर अन्य सर्व समाजाचे, सर्व धर्माचे उपक्रम इकडे मोठ्या प्रमाणामध्ये विरारमध्ये राबवले जातात त्यांचे। आणि यासाठी जे सहकार्य करणारी टीम आहेत, मंडळ आहेत, ती सगळी विरारमधली त्यांना सहकार्य करत असतात। कारण लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत वेगवेगळे जे उत्साही कार्यकर्ते आहेत, वेगवेगळे प्रावीण्य मिळवलेले आहेत, शिक्षणामध्ये ज्यांनी चांगले मार्क काढलेले आहेत, त्या सगळ्यांचा, कामगार वर्ग असेल, मेहनत करणारे सगळ्यांचा सत्कार इथे मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो। आणि अशी पालघर जिल्ह्यातील सगळ्यात मोठी दहीहंडी आहे। किती संघांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे? जवळपास 100 ते 150 संघ इकडे दरवर्षी येत असतात। आता सुरुवात झालेली आहे, 50च्या वरती संघ येऊन गेलेले आहेत। अजून जवळपास 100 संघ रात्री 10 वाजेपर्यंत होतं। शेवटी लकी ड्रॉ काढला जातो युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते। युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या नावाने दहीहंडी केली जाते। आणि इथे प्रोत्साहन देणं, एक सणाला, क्रीडापटूंना, जे समाजामध्ये चांगलं काम करतात अशा लोकांचा सत्कार देखील केला जातो। जे प्रावीण्य मिळवतात शिक्षणामध्ये त्यांचा देखील सत्कार केला जातो। समाज उपयोगी कामं करणाऱ्या सगळ्या नागरिकांचा इकडे सत्कार केला जातो। खूप जोरात हा उत्सव साजरा होत आहे। सिद्धार्थ मित्र मंडळ आणि बहुजन विकास आघाडी संयुक्तपणे या दहीहंडीचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। मला वाटतं जवळपास आतापर्यंत 50 मंडळांनी भेटी दिली आहेत। एकदम शांतपणे आणि एकदम नियमाला धरून हा उत्सव साजरा करत आहोत। नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आहेत आणि त्याचप्रमाणे सर्व गोविंदा पथक हे याचा उत्साहानं एकदम आनंद घेत आहेत। कशा पद्धतीने संघ आलेले आहेत, कुठून आलेले आहेत? हे संघ वसई, विरार आणि पार पालघर पर्यंत या ठिकाणी संघ आलेले आहेत आणि संघांचा आणि पूर्ण यांचा रिस्पॉन्स खूपच चांगला आहे। या ठिकाणी या ठिकाणी लावण्यांचा कार्यक्रम आहे। येणाऱ्या प्रत्येक संघाला बक्षीस आहे। त्याचप्रमाणे स्थानिक कलाकारांचे या ठिकाणी परफॉर्मन्स आम्ही ठेवलेले आणि त्यांनाही आम्ही पुरस्कृत करत आहोत। या ठिकाणी आम्ही युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या नावे युवांडी ठेवली होती। या ठिकाणी त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला भेट दिली होती। त्याचप्रमाणे प्रथम महापौर राजूनाना पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी भेट देऊन यांच्या भेटीमुळे आम्ही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह खूप मोठ्या संख्येने वाढलेला आहे। कोणते विद्यार्थी आलेले आहेत? या ठिकाणी स्थानिक कलाकार असतील, 10वी 12वीचे विद्यार्थी असतील, त्यांचा गुणगौरव थोडं करण्यात आला। काही स्थानिक कलाकारांनी या ठिकाणी गाण्याचा परफॉर्मन्स केलं आणि अशा प्रकारे चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय।